अक्षराला ना खूप सर्दी झालेली आहे. आपण ओवायची ना धुरी कशी द्यायची ते बघा. आंघोळ झाल्यावरती तिची धुरी बघा कसं नाकातनं शेंबूर आलेलं आहे. तब्येत थोडीशी डाऊन आहे माझ्या लेकीची. बघा कशी चिडचिडले. चला तर मंडळी, अक्षराला आपण धुरी द्यायला घेतो. तिला खूप सर्दी झालेली आहे. तर बघा कशी धुरी देतो आपण. धुरीने पुष्कळ फरक पडतो सर्दीमध्ये. ओव्याची धुरी आपण देणार आहोत तिला. म्हणजे आपण करवंटी अगोदर, आपल्याकडे चूल वगैरे नाही आहे. गावाकडे कसं चूल वगैरे असेल तर करवंटी वगैरे आपल्याला टाकून लगेच भाजता येते. आता आपण गॅसवरती ती करवंटी भाजत ठेवले. ती चांगली चारी बाजून ती चांगली पेटवायची आहे. नंतर विजून जो धूर असेल तो काढून टाकायचा आणि त्यावर नंतर त्याला धुरी द्यायची आहे. तर बघा कशी धुरी देतो आपण. छानपैकी करवंटी पेटले. नारळाची करवंटी. डेंजर प्रकार असतो हा. गॅसवर करताना जरा सांभाळूनच करावं लागतं. अक्षराची सांगितली आंघोळ झालेली आहे आणि ती तयार झालेली आहे मस्तपैकी. आता तिला आपण धुरी देणार आहोत बांधून. ए अक्षरा, काय कुठं झाले? कुठं धुरी घ्यायला. आता अक्षर एक पोरगी रडणार आहे. ही मोठी पोरगी पण रडणार आहे. मग तिला नको आहे धुरी. पंखा लावलेला आहे. जरा तो वरचा धूर जाऊ द्या आपल्याला त्याचा. हो, आमचा डॉलू आलेला आहे. अक्षरा, अक्षो, ओव्याची धुरी आपण आपली धुरी झालेली आहे. हे बघा कसं नाकात लागलं. आपली धुरी झालेली आहे. बाबा 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 बाबा, काय काय घे, चल घे घे खेच. दीदी पण लपून चपून धुरी घेते. खेच, नाका निवड. डोळे जमणार थोडेसे.